सांगली जिल्ह्यातील शेतमालाचा सांगली ब्रँड तयार केला जाईल। फळ महोत्सवाच्या माध्यमातून जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी कष्टाने पिकवलेल्या फळांना नवरात्रीच्या पार्श्वभूमीवर हक्काची बाजारपेठ मिळालेली आहे। पणन विभागाने उचललेलं महत्त्वाचं पाऊल असून शेतकऱ्यांच्या मेहनतीला पाठबळ द्यावं असे आवाहन जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी केलं आहे। मार्केट यार्डमधील वसंतदादा पाटील स्मृती भवनमध्ये पणन मंडळ आणि सांगली बाजार समितीच्या वतीनं आयोजित केलेल्या फळ महोत्सव उद्घाटन प्रसंगी जिल्हाधिकारी काकडे बोलत होते। यावेळी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल नरवाडे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी विवेक कुंभार, पणन मंडळाचे उपसरव्यवस्थापक डॉक्टर सुभाष घुले, बाजार समितीचे उपसभापती रावसाहेब पाटील, संचालक संग्राम पाटील, शशिकांत नागे, प्रशांत मजलेकर, जिल्हा अग्रणी बँकेचे व्यवस्थापक विश्वास वेताळ, कृषी उपसंचालक धनाजी पाटील, पणन अधिकारी ओंकार माने आदी उपस्थित होते। जिल्हाधिकारी काकडे म्हणाले, आपली सांगली माझा अभिमान हे घोषवाक्य प्रत्येक सांगलीकराने मनात ठेवून सांगली जिल्ह्याच्या विकासात योगदान द्या। सांगली जिल्ह्यात प्रयोगशील शेतकरी आहेत आणि येथील फळ उत्पादन वाढते आहे। राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरावरील फळांच्या तोडीस तोड ही फळे आहेत। जतमधील पेरू, आटपाडी, कवटेमहांकाळमधील ड्रॅगन फ्रूट आता चमकू लागले आहेत। पूर्वी आजारी असताना खाल्ली जाणारी फळे आता दैनंदिन खाल्ली जात आहेत। त्यामुळे या सेंद्रिय फळांचा आस्वाद सांगलीकरांनी घ्यावा असं आवाहन त्यांनी यावेळेस केलेलं आहे। नमस्कार, मी डॉक्टर सुभाष घुले, उपसरव्यवस्थापक महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळ कोल्हापूर। कृषी पणन मंडळ आणि कृषी उत्पन्न बाजार समिती सांगली यांच्या संयुक्त विद्यमाने आपण आज सांगलीमध्ये फळ महोत्सवाचं आयोजन केलेलं आहे। खरं पाहता आत्ता सध्या ड्रॅगन फ्रूट हे सांगली जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात उत्पादित होतं आहे आणि माननीय जिल्हाधिकारी यांनी मध्ये सांगली आपली चांगली या संकल्पनेतून ड्रॅगनला कुठंतरी चांगल्या प्रकारचं मार्केटिंग उपलब्ध झालं पाहिजे आणि इतर जी फळं आपल्या जिल्ह्यामध्ये होतात त्यालाही मार्केटिंग उपलब्ध झालं पाहिजे म्हणून या महोत्सवाचं आयोजन करण्यामागे प्रोत्साहित केलं। आणि आपल्या राज्याचे पणन मंत्री माननीय जयकुमार रावल साहेब आहेत, पणन संचालक पणन मंडळाचे कार्यकारी संचालक संजय कदम साहेब आहेत, यांच्या संकल्पनेतून राज्यामध्ये आपण वेगवेगळे असे महोत्सव आयोजित करत असतो। या महोत्सवामध्ये वास्तविक पाहता ड्रॅगन हे सीजनल फ्रूट आहे, 2 ते 3 महिने आपल्याला ते खाण्यासाठी उपलब्ध असतं, परंतु त्या 3 महिन्यानंतर आपण जर विचार केला तर आपल्याला ते उपलब्ध होत नाही। याचा विचार करून जत तालुक्यातील जे शेतकरी आहेत, आमचे मित्र ते संभाजी कोडक यांनी त्याच्यावरती प्रक्रिया करण्याचा एक चांगला प्रयोग असा या ठिकाणी केलेला दिसून येतोय। त्यामध्ये त्यांनी ड्रॅगन फ्रूटचा वापर करून त्याचा पल्प तयार केला आणि त्या पल्पपासून त्यांनी आईस्क्रीम बनवलेलं आहे। त्या आईस्क्रीम ज्या आहेत त्या अतिशय चांगल्या प्रतीचं त्यांनी बनवलेलं आहे। वास्तविक पाहता माणसाच्या आरोग्यासाठी आज जर आपण पाहिलं तर आजारी माणूससुद्धा ड्रॅगन फ्रूट खाल्ल्यानंतर त्याला तरतरी येते। याचं कारण तसं आहे की त्याच्यामध्ये असणारे वेगवेगळे जे न्यूट्रिएंट्स आहेत ते मानवी आरोग्यासाठी अत्यंत आवश्यक असे आहेत। म्हणून या ड्रॅगन फ्रूटचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला पाहिजे आणि त्यासाठी सांगलीकरांनी या महोत्सवास भेट देऊन अतिशय चांगल्या पद्धतीने जसा इतर महोत्सवाला ते प्रतिसाद देतात तसाच प्रतिसाद या आजच्या या फळ महोत्सवाला द्यावा अशी मी आपल्या माध्यमातून विनंती करतो। त्याचप्रमाणे हा महोत्सव जो आहे हा 19, 20, 21 असा 3 दिवसाचा आहे आणि या महोत्सवाचं ठिकाण जर आपण पाहिलं तर वसंतदादा स्मृती हॉल, कृषी उत्पन्न बाजार समिती सांगली या ठिकाणी आहे। सकाळी 10 ते संध्याकाळी 8 पर्यंत हा महोत्सव सुरू असतोय, तरी सांगलीकरांनी याला उदंड असा प्रतिसाद द्यावा या आपल्या सर्वांच्या माध्यमातून मी विनंती करतो। धन्यवाद। पणन विभाग कोल्हापूर आणि सांगली कृषी उत्पन्न बाजार समिती यांच्या संयुक्त विद्यमानं सांगलीतील वसंतदादा मार्केट यार्डमधील वसंतदादा सभागृहामध्ये 19 ते 23 सप्टेंबर या कालावधीमध्ये फळ महोत्सवाचं आयोजन केलेलं आहे आणि विशेषतः ड्रॅगन महोत्सव हे या महोत्सवाचं आकर्षण आहे। अगदी जिल्ह्यातले संभाजी कोडक असतील, सचिन गायकवाड, संभाजी पाटील, विजय मोरे, हे सगळे जिल्ह्यातले जे जे चांगले शेतकरी आहेत त्या सगळ्या शेतकऱ्यांना आपलं ड्रॅगन, पेरू, डाळिंब, सीताफळ ही फळं यामध्ये विक्रीसाठी उपलब्ध केलेले आहेत। आणि सांगली शहरातल्या सगळ्या ग्राहकांना माझी विनंती आहे, अतिशय कष्टानं आमच्या जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांनी आपली उत्पादनं तयार केलेली आहेत आणि ती या फळ महोत्सवामध्ये आणलेली आहेत। तर सगळ्या ग्राहकांना, सांगली, मिरज, कुपवाड आणि जिल्ह्यातल्या सगळ्या दर्दी ग्राहकांना माझी विनंती आहे
की या महोत्सवाला आपण भेट द्यावी. शेतकऱ्यांनी जे कष्टानं पिकवलेलं आहे आणि सेंद्रिय आहे त्या सगळ्या शेतीमालाची खरेदी करावी. जर शेतकऱ्यांची शेतीमालाची खरेदी चांगली झाली तर निश्चितपणानं शेतकऱ्यांनाही बळ मिळेल. आणि अशा पद्धतीचे महोत्सव या पुढच्या काळात मोठ्या प्रमाणात घेण्यासाठी पणन विभाग, कृषी विभाग, बाजार समित्यांनाही प्रोत्साहन मिळेल. त्यामुळे सगळ्यांना माझी विनंती आहे, अतिशय दर्जेदार शेतीमाल आहे आणि तो आपण खरेदी करून शेतकऱ्यांना प्रतिसाद द्यावा.